अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 10 मार्च रविवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे दर्श अमावस्या। अमावस्येचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। बघा, अमावस्येचा जो दिवस आहे हा आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, इडा पिडा किंवा आपल्या घरामध्ये काही बाधा असतील, काही तुमच्या घरामध्ये जर संकट आलेली असतील, वाईट शक्ती वास करत असेल, खूप जास्त काही आजारपण असेल, म्हणजे रोग असतील, बाधा असतील, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दर्श अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी बरोबर 12 वाजता, दुपारी 12 वाजता किंवा मग सायंकाळी जर करणार असाल तर रात्री 8 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय म्हणजे हा उतारा आहे जो तुम्हाला तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या पतीसाठी करायचा आहे। घरामध्ये एखादी व्यक्ती बाधित झालेली असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही करू शकतात। घरातील एखादा व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल, सतत क्लेश कलह चालू असतील तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी करू शकतात। घराची बांध कुणीतरी घातलेली आहे, घरामध्ये सुख येत नाहीये, घरामध्ये शांतता नाहीये, घरामध्ये सतत नैराश्य आहे, नकारात्मकतेचं वातावरण आहे, घरामध्ये आल्याबरोबर अशांत वाटत आहे, कुणीतरी माझ्या घराला नजरबाधा केलेली आहे किंवा कुणीतरी माझ्या घराला काहीतरी जादूटोणा केलेला आहे असं वाटत असेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात। तुमची जर कोणी लक्ष्मी बांधलेली असेल, म्हणजे घरामध्ये काही केल्या पैसा येत नसेल, खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, खूप सेवा पण करतोय, पण तरी पण आमच्या घरामध्ये लक्ष्मी काही येत नाही, आमच्या घरामध्ये पैसा टिकतच नाही, तर लक्ष्मी जर कोणी बांधलेली असेल, त्या बांधीची जर बांध खुली करायची असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। या उपायाने तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, घरातील नकारात्मकता संपून घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये असलेले जे काही इडापिडा संकट आहेत हे सगळं घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत येईल। बघा, हा उपाय उद्याच्या दिवशी जर तुम्ही केला तर तुम्हाला येत्या 24 तासांच्या आत याचा पुरेपूर अनुभव येईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय पतीसाठी, घरासाठी, तुमच्या मुलांसाठी। मुलं खूप किरकिर करत असतील, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स सारख्या असतात की ताई मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, मुलं व्यवस्थित खात पीत नाहीयेत, मुलांना कुठल्याच गोष्टीत यश मिळत नाही, तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला काय करायचंय, उद्या दुपारी 12 वाजता किंवा रात्री 8 वाजता, बघा उतार्यांचा जो वेळ असतो हा दुपारी 12चा किंवा रात्रीचा 8चा जो वेळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, म्हणून दुपारी 12ला किंवा रात्री 8च्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे। यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला नागवेलीची, ज्याला आपण विड्याची किंवा ज्याला आपण खायची पानं म्हणतो, बघा ज्याला पूजेची पानं म्हणतो आपण, पूजेच्या कार्यक्रमाची पानं आपण घेतो, पूजेची पानं, विड्याची पानं, हीच पानं तुम्हाला घ्यायची। मोजून ही जी पानं आहेत ही तुम्हाला 7 पानं घ्यायची आहेत। 1 रुपयाला 1 पान मिळतं बाजारात, 7 रुपयाची फक्त 7 पानं भेटतील। आजच्या दिवशी आणून ठेवली तरीही चालतील। विड्याची 7 पानं तुम्हाला घ्यायची आहेत। तुमच्या घरामध्ये असलेले एखादं प्लेट असेल ते प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये ही 7 पानं बरोबर थोडी अशी बाजूला बाजूला करून तुम्हाला गोलाकार पद्धतीने किंवा चौकोनी पद्धतीने ती लावून घ्यायची, ठीक आहे। याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर थोडासा तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे। आपले जे तांदूळ असतात हे मुठभर तांदूळ एका टोपामध्ये घाला, त्याच्यात बाकी काहीच नाही घालायचं, फक्त तांदूळ घालायचे, पाणी घालायचं, याचा भात शिजवून घ्यायचा। भात शिजल्यानंतर हा जो भात आहे तो त्या विड्याच्या पानांवरती, नागवेलीच्या पानांवरती काढून घ्यायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर या भाताच्या वरती, या शिजलेल्या भाताच्या वरती
थोडंसं तुम्हाला एक चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये काळे तीळ घालायचे. त्याच्यानंतर याच्यावरती एक अख्खं लिंबू कापून त्यातली एक फोड ठेवायची. म्हणजे एक लिंबू घेतलेलं आहे, लिंबू बरोबर मधोमध कापलेला आहे. त्यानंतर त्या लिंबाचा एक जो भाग असतो, एक भाग तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. एक भाग तुम्ही लिंबू सरबतासाठी किंवा खाण्यासाठी वापरला तरी चालेल, फक्त एकच भाग त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्यात, मोजून 7 काळ्या मिऱ्या, आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून त्या काळ्या मिऱ्या उतरवायच्यात. घरातल्या 4ही कोपऱ्यांना त्या स्पर्श करायच्यात. तिजोरीला, देवघराला, मुख्य प्रवेशद्वारावरून अशा सगळे ठिकाणून ते उतरवून घ्यायच्या आहेत. आणि या 7 काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या लिंबाच्या शेजारी ठेवून द्यायच्यात. म्हणजे ज्यावरती भात घेतलेला आहे, भातावरती काळे तीळ ठेवलेले आहेत, त्याच्या बाजूला जे लिंबू ठेवलेलं आहे, त्या लिंबाच्या बाजूला ह्या काळ्या मिऱ्या तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर तुम्हाला एक कापसाची वात घ्यायची आहे. एक कापसाची 2 वातींची करून एक वात घ्यायची आहे. ती वात तुम्हाला तेलामध्ये बुडवायची आहे आणि तेलामध्ये बुडवलेली ही वात तुम्हाला त्या भातावरती ठेवून ती प्रज्वलित करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो उतारा तयार होईल ते प्लेट सगट उचला आणि हा उतारा घरातल्या सगळ्या दिशांनी, सगळ्या बाजूंनी फिरवा. तुमची मुलं ज्या ठिकाणी झोपतात, म्हणजे बेड असेल, गादी असेल, त्या ठिकाणीही हा उतारा फिरवायचा आहे. शक्य झालं तर मुलांवरूनही तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्या घरामध्ये जो दक्षिण भाग आहे किंवा जो उत्तर भाग आहे, तर त्या दक्षिण किंवा उत्तर भागाला तुम्हाला हा उतारा 1 तासभर तरी ठेवून द्यायचा आहे. किती? 1 तासभर. उत्तर आणि दक्षिण दिशा ही दिशा नकारात्मकतेचा नाश करणारी दिशा मानली जाते. या दिशेला जर तुम्ही कुठले उतारे केले तर तुमच्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही क्षणात समाप्त होते. म्हणून हा जो उतारा आहे तो आपण दक्षिण किंवा उत्तर दिशेला ठेवणार आहोत. 1 ते 2 तासानंतर तुम्हाला हा उतारा तिथून उचलायचा आहे. ठीक आहे. 1 ते 2 तासानंतर हा उतारा उचलून तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. जिथे एखादा चौक असेल किंवा मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी हा उतारा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. प्लेट जे आहे ते बाजूला काढा आणि जी पानं आहे त्या पानांसकट हा उतारा ठेवून द्या. बघा, बाहेर घेऊन जात असताना दिव्याची वात विझली तरीही चालेल. फक्त घरामध्ये सगळीकडे फिरवत असताना दिव्याची वात पेटती असली पाहिजे किंवा पेटती राहिल्याची काळजी घ्या. 5 ते 10 मिनिटं ही वात पेटती राहिली तरी खूप आहे. त्याच्यानंतर ती विझली तरीही चालेल. समजा आता जे सिटीमध्ये लोक राहतात त्यांना असं वाटेल, कारण बऱ्याच कमेंट्स असतात की ताई आमची इच्छा असते पण हे उपाय करू शकत नाही, बाजूचे लोक काय म्हणतील. मग तुम्ही काय करा, हा उतारा उतरवून झाला, घरामध्ये थोडा वेळ ठेवला की त्याच्यानंतर बाहेर एक डस्टबिन ठेवून द्या आणि घराच्या बाहेर जसा हा उतारा तुम्ही घेऊन जाल तसा तो त्या डस्टबिनमध्ये टाकून द्या. घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करा. बघा, 24 तासांच्या आत तुमच्या घराची कितीही कुणी बांध घातलेली असेल तर ती खुली होईल. घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुठली जर नजरबाधा झालेली आहे असेल तर त्या नजरबाधेतून तुमची मुक्तता होईल. घरामधील सगळ्या वाईट शक्तींचा अंत होऊन जाईल. कारण काळे मिरी असेल, काळे तीळ असेल, भात असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या नकारात्मकता शोषणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा अमावस्येच्या दिवशी ह्या वस्तू तुम्ही घरातील व्यक्तींवरून किंवा घरावरून जेव्हा उतरवाल तेव्हा घरामध्ये असलेली सगळी इडापिडा, संकट, नकारात्मकता, बाधा हे सगळं काही त्याच्यामध्ये शोषलं जाईल, एकत्रित होईल. आणि जेव्हा तुम्ही हा उतारा घरातील उत्तर, दक्षिण दिशेला ठेवा तेव्हा घरामध्ये असलेली, उरलेली, सुरलेली जी काही बाधा किंवा नकारात्मकता आहे ती देखील त्याच्यामध्ये उतरली जाईल. आणि जेव्हा घराच्या बाहेर तुम्ही हे अमावस्येच्या दिवशी फेकून द्याल तेव्हा लक्षात घ्या, त्या दिवशी तुमच्या घराची बाण खुली होईल. घरातील सगळं काही वाईट जे आहे ते घराच्या बाहेर निघून जाईल. आणि जेव्हा घराची बाण खुली होईल, घरातील वाईट शक्ती नष्ट होतील, अवलक्ष्मी जाईल, घरातील दारिद्र्य जाईल, तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं भरभरून येत राहील. घरामध्ये वातावरण ते अत्यंत पवित्र होऊन जाईल. तर सगळ्यांनी हा उपाय नक्की करा. मुलांसाठी, पतीसाठी, त्यांच्या यशासाठी, त्यांना आयुष्यामध्ये भरभरून प्रगती करण्यासाठी तरी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.